सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला मारणारा आरोग्याच्या नावाखाली सुरू असलेला मेडिकल स्टोअरचा धंदा आणि औषध कंपन्यांचा काळा बाजार यावर आता अखेर प्रहार झालाय। बरं मला सांगा, असा अनुभव तुमच्यासोबत कधी ना कधी नक्कीच घडला असणार। रात्री बेरात्री अचानक ताप आला, डोकेदुखी झाली किंवा पोटात दुखायला लागलं, आपण धावत पळत गल्लीतल्या मेडिकल स्टोअर्समध्ये जातो। डॉक्टरांनी चिठ्ठीवर 2 किंवा 3 गोळ्या लिहून दिलेल्या असतात। आपण मेडिकलवाल्याला सांगतो, दादा जरा 2 गोळ्या द्या ना। पण समोरून उत्तर काय येतं? मेडिकलवाला सांगतो, नाही, संपूर्ण पाकिटच घ्यावं लागेल आणि 120-150 रुपयाची पूर्ण स्ट्रिप्स विकत घेतो। घरी येतो, 2 गोळ्या खातो, आराम पडतो, पण उरलेल्या 8 गोळ्यांचं काय होतंय? त्या तशाच ड्रॉवरमध्ये पडून राहतात। काही महिन्यांनी त्याची एक्सपायरी डेट संपते किंवा त्या कचऱ्यात जातात। पण तुमची हतबलता म्हणजेच या मेडिकल माफियांचा नफा असतो। म्हणजे ज्या 8 गोळ्यांची आपल्याला गरज नव्हती त्याचे पैसे आपण उघड्या डोळ्यांनी वाया घालवले। हा तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या खिशावर मारलेला दरोडा नाही तर दुसरं काय? वर्षानुवर्ष हा खेळ सुरू आहे आणि आपण शांतपणे सहन करतोय। पण आता ही मनमानी, ही मुजोरी आणि ही उघड लूट कायमची बंद होणार आहे। कारण अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मेडिकल माफियांच्या डोक्यावर असा काही प्रहार केला ज्याची गरज या देशाला वर्षानुवर्ष होती। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध क्षेत्रातील या दडपशाही विरोधात ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर पाऊल उचललंय। पण मित्रांनो, ही कार्यवाही फक्त मेडिकल दुकानापुरती मर्यादित नाहीये। तुकाराम मुंढे यांनी सूत्र हातात घेतल्यापासून संपूर्ण औषध निर्मिती क्षेत्रालाच हादरून सोडलंय। कारण प्रश्न फक्त खिशाचा नाही तर लोकांच्या जीवाचा सुद्धा आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे, आता कोणताही मेडिकलवाला तुम्हाला पूर्ण पाकिट घेण्याची सक्ती करू शकत नाही। नियम काय सांगतो अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। पहिला मुद्दा, जर तुम्हाला 1 गोळी हवी असेल तर त्या फार्मासिस्टला ती स्ट्रीप कट करून एकच गोळी द्यावी लागेल। उरलेल्या गोळ्याचं काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे, तुमचा नाही। दुसरा आणि सर्वात मोठा नियम, जर एखाद्या मेडिकलवाल्याने आम्ही कट करून देणार नाही, पूर्ण पाकिटच घ्यावं लागेल अशी हुज्जत घातली तर तुम्ही त्याची तक्रार पुराव्यासहित केली तर तुकाराम मुंढेचा थेट इशारा आहे, त्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, म्हणजे दुकान बंद। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे बडे हॉस्पिटल स्वतःच्या इन हाऊस मेडिकलमधूनच औषध घ्यायची सक्ती करायची ना, त्यावरही मुंढेंनी पूर्णपणे बंदी घातली आहे। आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक बाहेरून कुठूनही जिथून स्वस्त मिळेल तिथून औषधं आणायला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे। पण मित्रांनो, तुकाराम मुंढे एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर ही मोहीम फक्त गल्लीतल्या मेडिकल दुकानापुरती मर्यादित नाहीये, तर ज्या मोठ्या कंपन्या या औषधांच्या नावाने काळा बाजार करतात त्यांच्या मुळावरच मुंढेंनी हातोडा मारलाय। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, गेल्या काही दिवसात FDAने राज्यातील तब्बल 10 मोठ्या आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केलेत। का? तर स्वच्छतेचे आणि निर्मितीच्या नियमांचं गंभीर उल्लंघन करत होते आणि निकृष्ट औषध बनवत होते। एवढंच नाही तर 135हून अधिक कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरात धाडी टाकून ॲसिलॉक सारख्या रोजच्या वापरातल्या बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा कोट्यवधी रुपयाचा साठा जप्त करण्यात आलाय। सरकारी आणि खासगी रुग्णालयावर FDAची नजर आहे, तर औषधांचा साठा लपून ठेवणारे, भेसळ करणारे आणि मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायर्ड औषधे विकणाऱ्यांवर आता FDAची विशेष पथके थेट धाडी टाकत आहेत। विचार करा, जर हे कडक अधिकारी नसते तर ही बनावट औषधं तुमच्या माझ्या पोटात गेली असती। म्हणूनच प्रहारच्या माध्यमातून माझी तुम्हा सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे, आता गप्प बसू नका। जर तुमच्या भागात कोणत्याही मेडिकलवाला पूर्ण स्ट्रिप्स घ्यायला सक्ती करत असेल तर घाबरू नका। स्क्रीनवर दिलेला हा टोल फ्री नंबर लिहून घ्या, 1800-222-365 किंवा FDAच्या कंप्लेंट्स पोर्टलवर जा आणि थेट ऑनलाईनवर तक्रार नोंदवा। तुम्ही एक पाऊल उचललं तरच लुटीला पूर्ण आळा बसेल। बघा, नियम तर बनलेत,
आणि तुकाराम मुंढे साहेब जे काम कृतीतून करत आहेत ती अत्यंत कौतुकास्पद आहेच, पण हा फसवणुकीचा व्हायरस मुळापासून नष्ट करायचा असेल तर प्रशासनाने आणखी काही गोष्टी करायला हवेत असं प्रहारला वाटतंय. एक, केवळ कागदी इशारे किंवा नियमावली दाखवण्यापेक्षा नियम धाब्यावर बसवणाऱ्या 2-3 मुजोर मेडिकल चालकावर थेट धडक कार्यवाही करून दाखवावी, जेणेकरून कायदा मोडणाऱ्या इतरांचे धाबे दणाणतील. 2, तक्रार आल्यावरच जागे न होता वैद्यकीय दुकानांची वेळोवेळी अचानक तपासणी केली पाहिजे, जेणेकरून काळा बाजार आणि नियमाबाहेरची विक्री रोखता येईल. आणि तिसरं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांची किंवा त्याच्या नातेवाईकाची फसवणूक होत असल्यास त्यांना थेट तक्रार करता येईल अशी प्रभावी हेल्पलाईन आणि यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी. आणि चौथं म्हणजे गोळी कट करून देताना त्या उरलेल्या तुकड्यावर एक्सपायरी डेट म्हणजेच मुदत संपण्याची तारीख आणि बॅच नंबर दिसेल अशा प्रकारे पॅकेजिंगचे नवे नियम कंपन्यांना दिले पाहिजेत. तसेच अर्ध्या स्ट्रीपचेही अधिकृत कम्प्युटर बिल देणं बंधनकारक केलं पाहिजे. आणि पाचवं म्हणजे गुप्त ग्राहक डमी कस्टमर्स मोहीम म्हणजेच FDAच्या अधिकाऱ्यांनी स्वतः साध्या वेशात जाऊन स्टिंग ऑपरेशन्स केलं पाहिजे. आणि डॉक्टरांनी ब्रँड महागड्या औषधाऐवजी सॉल्ट नेम म्हणजेच जेनेरिक नाव लिहिण्याची सक्ती अधिक कडक केली पाहिजे. कारण नियम तर प्रत्येक वेळी बनतात, पण त्याची कठोर अंमलबजावणीच या गैरव्यवहारावर खरा प्रहार करू शकते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेले हे नियम केवळ कौतुकास्पद नाही तर सामान्य माणसाला मोठा दिलासा देणारे आहेत. वर्षानुवर्ष चालत आलेली ही उघड लूट थांबवण्यासाठी अशाच कडक आणि निर्भीड अधिकाऱ्याची गरज होती. पण एवढ्यावरच पुरेसं आहे का? आळा बसवण्यासाठी आणखी काय करायला हवं? नियम बनले आहेत, आता गरज आहे ती तुमच्या जागृत होण्याची आणि प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीची. तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंढेंचा हा सर्जिकल स्ट्राईक योग्य आहे ना? तुमच्या शहरात किंवा गावात मेडिकलवाले अजूनही मनमानी करतायत का? आम्हाला खाली कमेंट्स करून किंवा दिलेल्या नंबरवर सांगा. आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.